शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंविरोधामध्ये नाना पाटेकरांना उमेदवारी देण्यासाठी अजित पवारांनी चाचपणी केली होती, पण नाना पाटेकर यांनी निवडणूक लढण्यास नकार दिलाय। शिवसेनेने सुद्धा शिवाजीराव आढळरावांकडे दुर्लक्ष करून नानांसाठी पायघड्या घातल्यात। एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची। शिरूर लोकसभा मतदारसंघात आताही राष्ट्रवादीला अमोल कोल्हेंच्या तोडीचा उमेदवार बहुतेक सापडत नसावा। त्यामुळेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं अभिनेता नाना पाटेकर यांचा उमेदवार म्हणून विचार केला असावा। नाना पाटेकर यांनी उमेदवारीला नकार दिल्याचं सांगण्यात येतं, पण या निमित्तानं राष्ट्रवादीनं अभिनेता विरुद्ध अभिनेता असा सामना घडून आणल्याचा डाव स्पष्ट झालाय। शिवाजीराव आढळराव यांचा विचार न करता नाना पाटेकरांसाठी शिवसेनेनेही पायघड्या घातल्या। नाना पाटेकर आले तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे। एक त्यांची भूमिका पहिल्यापासून चांगली राहिलेली आहे, जर ते येत असतील तर त्यांचं स्वागत आहे, परंतु हे निर्णय घेणं शिंदे साहेबांकडे आहे आणि तिथे असलेले आढळराव यांची भूमिका काय याला जास्त महत्त्व राहणार आहे। आधीच उमेदवारीचं नक्की नसताना उमेदवारी मिळवण्याच्या स्पर्धेत शिवाजीराव आढळरावांसाठी नाना पाटेकरच्या रूपानं आणखी एक स्पर्धक आला। नाना पाटेकरांच्या उमेदवारीचा प्रस्ताव आपणच दिल्याचं काळजावर दगड ठेवून आढळरावांना सांगावं लागलं। नाना पाटेकर सारखा उमेदवार आला तर आमची काही हरकत नसणार का ती जागा आमची नसेल, समजा राष्ट्रवादीकडनं असेल तर त्याच्यावर आम्ही काय प्रतिक्रिया देणं किंवा त्याच्यावर कमेंट करणं हा काय आमचा विषय नसणार आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बाबा चला आपल्याला उमेदवार निवडून द्यायचा आहे, ही आपली जागा नाही आहे, तर जो निर्णय ते दोन्ही पक्ष घेतील त्याप्रमाणे मला काम करावं लागेल। उमेदवारांचा शोध संपल्यावर अभिनेत्यांचा शोध सुरू होतो असं अजित पवार म्हणाले होते। नाना पाटेकरांच्या नावाची केलेली चाचपणी पाहता महायुतीकडे शिरूरमध्ये उमेदवार नाही का या चर्चांना आता उधाण आलंय। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।